जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सह्यागिरी जी.के. सेंटर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये जुलै या महिन्यातील घडामोडींचा आढावा घेणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा आणि ही पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे, तिथून डाउनलोड करू शकता। तर चला सुरू करूया। पहिली घटना आहे, जगातील पहिली CNG बाईक फ्रीडम। या बाईकचं नाव तुम्ही ध्यानात ठेवा, कारण जगातील पहिली असेल, भारतातील पहिली असेल, महाराष्ट्रातील पहिली असेल, अशा गोष्टींवर आयोग किंवा सरळ सेवामध्ये क्वेश्चन येताना आपल्याला बघायला अनेकदा मिळतात। त्यामुळे ही जगातील घटना आहे, महाराष्ट्रातली आहे आणि वरून पुण्यामधली आहे, त्यामुळे याच्यावर क्वेश्चन याचे चान्सेस जास्त आहेत। कॉम्प्रेस नॅचरल गॅस CNG आणि पेट्रोल चालणारी जगातील पहिली दुचाकी पुण्यात बनली आहे। कुठे? पुण्यामध्ये। कोणत्या शहरामध्ये बनली असं पण क्वेश्चन येऊ शकतो। मुंबई, नागपूर असे ऑप्शन देऊ शकतात तुम्हाला, त्यामुळे पुण्यामध्ये ध्यानात ठेवा। कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे? तर बजाज। तर बजाज कंपनीचे करंटमधले CEO कोण आहेत? तर राजीव बजाज आहे। आणि या बाईकची क्षमता काय आहे? तर 125 cc आहे। लक्षात ठेवा। तुम्हाला राज्यसेवामध्ये असे स्टेटमेंट देतात त्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला असे वाक्य देतात, कोणत्या कंपनीने ते केली, कुठे, असे स्टेटमेंट देतात। त्यामुळे हे तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करत असाल किंवा कंपनीची, तर असे बारीक गोष्टी लक्षामध्ये ठेवा तुम्ही। वाहनाच्या इंधन टाकीमध्ये 2 kg CNG 2 kg पेट्रोल सामावेल। दोन्ही इंधन पूर्ण झाल्यास 330 किलोमीटर अंतर पोहोचेल। म्हणजे 2+2 एवढे जर तुम्ही इंधन भरले बाईकमध्ये तर 330 किलोमीटर चालेल, असा दावा कंपनीने केला आहे। आणि या बाईकची किंमत आहे 95,000 रुपये। त्यानंतर दुसरी घटना बघूया आपण। या संविधान हत्या दिवस 25 जून याला संविधान हत्या दिवस 25 जून याला IMP करून ठेवा। याच्यावर 100% क्वेश्चन येणार। सरळ सेवा म्हणा, कंबाईनमध्ये, राज्यसेवामध्ये 100% क्वेश्चन येणार। संविधान हत्या दिवस 25 जून। केंद्र सरकारने 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केला आहे। 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली। लक्षात ठेवा, ही डेट लक्षात ठेवा तुम्ही। 25 जून 1975 ही डेट तुम्ही लक्षामध्ये ठेवा। या दिवशी इंदिरा गांधींनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती आणि 21 महिन्यासाठी ही आणीबाणी होती। तुम्हाला पण माहीत असेल, पॉलिटीमध्ये आणीबाणी हा डिटेल अभ्यासा, कारण याच्यावर क्वेश्चन पण येऊ शकतो। 21 महिन्यासाठी जवळपास ही आणीबाणी होती। आणि याच्यामध्ये जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी अशा अनेक दिग्गज नेत्यांना अटक करण्यात आली होती। गैरपदाचा फायदा किंवा गैर आणीबाणी असे आरोप पण त्याच्यावर तेव्हा होत होते। आणि आपणा सर्वांना माहीत आहे की 42 अमेंडमेंट 1976 याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असे पण म्हणतो। मिनी कॉन्स्टिट्यूशन असे पण म्हणतो। म्हणजे आणीबाणी लागू असतानाच इंदिरा गांधीजींनी ही अमेंडमेंट केली होती आणि यालाच आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असे पण म्हणतो। कारण बरेच फंडामेंटल ड्युटीज असतील, परत DPSPमध्ये पण असतील, अनेक घटना दुरुस्त्या करण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे 25 जून ही डेट तुम्ही लक्षामध्ये ठेवा। संविधान हत्या दिवस क्वेश्चन येण्याची चान्सेस अनेक आहेत। त्याच्यानंतर पुढची घटना आहे, कारगिल विजयाचा रौप्य महोत्सव। कारगिल विजयाचा रौप्य महोत्सव म्हणजे 25 वर्ष झाल्यानंतर रौप्य महोत्सव असे म्हणतात। परत 50 वर्ष झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव असे म्हणतात। त्यानंतर 60 वर्ष झाल्यानंतर त्याला हीरक महोत्सव असे म्हणतात। आणि 75 वर्ष झाल्यानंतर
त्याला अमृत महोत्सव असे म्हणतात, अमृत महोत्सव असे म्हणतात. आणि त्यानंतर 100 वर्ष झाल्यानंतर त्याला शतक महोत्सव असे म्हणतात. हे लक्षामध्ये ठेवा. 25 वर्ष झाल्यानंतर रौप्य महोत्सव, 50 वर्ष झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव आणि 60 वर्ष झाल्यानंतर हीरक महोत्सव आणि 75 वर्ष झाल्यानंतर अमृत महोत्सव आणि 100 वर्ष एखाद्या घटनेला पूर्ण झालं त्याला शतक महोत्सव असे म्हणतात. तर कारगिल विजयाचा हा रौप्य महोत्सव आहे. म्हणजे 25 वर्ष या घटनेला पूर्ण झाली. या युद्धाची सुरुवात 3 मे 1999 आणि या युद्धाची समाप्ती 26 जुलै 1999. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. 26 जुलै ही डेट तुम्ही लक्षात ठेवा, कारण 26 जुलै हा कारगिल विजय दिवस दरवर्षी साजरा केला जातो. आणि याच वर्षी 25 वर्ष पूर्ण झाली. भारतीयाने या ऑपरेशनला या ऑपरेशनला नाव देण्यात आले होते ऑपरेशन विजय. हे पण लक्षात ठेवा. 26 जुलै कारगिल विजय दिवस हे पण लक्षात ठेवा. युद्ध कधी जातं हे पण लक्षात ठेवा. येऊ शकतो क्वेश्चन. पुढची महत्त्वाची घटना आहे, भारतात एकूण युनेस्को वारसा स्थळ 43 झाले. किती? 43. लक्षात ठेवा. युनेस्को जागतिक वारसा 46व्या बैठकीत. आणि ही बैठक कुठे झाली होती? तर नवी दिल्ली. आणि ती पण भारतामध्ये प्रथमच झाली होती. फर्स्ट टाईम इंडियामध्ये युनेस्कोची बैठक झाली होती. त्यामुळे याच्यावर क्वेश्चन यायचे 100% चान्सेस आहे. ती 100% क्वेश्चन येणार याच्यावर. वारसा स्थळे किती आहे ती? युनेस्को वारसा स्थळे 43. कारण जेव्हा युनेस्को एखाद्या स्थळाला घोषित करते, वारसास्थळ म्हणून घोषित करते, तेव्हा त्याला निधी देते आणि ते जगाच्या प्रकाशनात येते. आणि या बैठकीचा कालावधी होता 21 ते 31 जुलै 2024. युनेस्को जागतिक वारसास्थळ हे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनाद्वारे मान्यताप्राप्त ठिकाण आहे. ध्यानात ठेवा. आणि याची सुरुवात कधी झाली? 1972 पासून. आणि या सत्रामध्ये 2024मध्ये आसाममधल्या मोईदम्सचे वारसास्थळाच्या यादीत समावेश करण्यात आले आणि त्याच्यानंतर त्याची संख्या झाली 43. कोणत्या राज्यात आहेत मोईदम? आसाम. लक्षात ठेवा. याचे 100% क्वेश्चन येणार. आसाम राज्यामध्ये आहे ती. आसाम राज्यातील काय? मोईदम्स यांची ॲड करण्यामध्ये आले. हे लक्षात ठेवा. आसाम राज्य लक्षात ठेवा, मोईदम्स लक्षात ठेवा, 43 लक्षात ठेवा. आणि 46वी बैठक कुठे झाली? तर नवी दिल्ली, इंडियामध्ये झाली. ती पण फर्स्ट टाईम. हे लक्षात ठेवा. मग इंडियामध्ये 43 आहे ती. त्याच्यामध्ये सांस्कृतिक आहे किती आहे? तर 35 आहे ती. नैसर्गिक वारसास्थळे किती आहेत? तर 7 आहे ती. आणि मिश्र ठिकाणे किती आहेत? ते 1 आहे. आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत हे पण लक्षात ठेवा. महाराष्ट्रात एकूण 5 जागतिक वारसास्थळे आहेत. कोणकोणते? 1983ला अजिंठा वेरूळ ॲड करण्यात आले. 1986ला घारापुरी एलमफंटा लेणी ॲड करण्यात आल्या. 2004ला CST मुंबई ॲड करण्यात आली. 2012ला पश्चिम घाटाचा घाट ॲड करण्यात आला. आणि 2018ला मुंबई व्हिक्टोरियन गॅथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प ॲड करण्यात आले. हे ध्यानात ठेवा. 5. आणि कोणकोणते 5 आहेत ते लक्षात असू द्या, कारण याच्यावर 100% क्वेश्चन याचे चान्सेस आहेत. कारण पहिल्यांदाच इंडियामध्ये याची बैठक झालेली आहे. त्याच्यानंतर पुढची घटना बघू. संत चोखामेळा साहित्य संमेलनाची नुसतीच बैठक पार पडली आहे. आढावा बैठक होती. तर त्याचे ठिकाण निश्चित झाले आहे पैठण. आणि अध्यक्ष त्याचे कोण असणार आहेत? तर डॉक्टर संदीप सांगळे. आणि आवृत्ती आहे 2.
हे लक्षात ठेवा. मुख्यमंत्री वारकरी महामंडळ मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या मंडळाबाबतचा आदेश 11 जुलै 2024 रोजी जारी झाला. महामंडळाचे मुख्यालय पंढरपुरात असणार आहे. कुठे? पंढरपुरात. हेडक्वार्टर कुठं असणार आहे? पंढरपुरात. लक्षात ठेवा. या महामंडळाला 50 भावे. या महामंडळाला 50 कोटीचे भाग भांडवल देण्यात आलेले आहे. किती? 50 कोटीचे भाग भांडवल देण्यात आलेले आहे. याचे हेडक्वार्टर कुठं असणार आहे? पंढरपुरात. एवढे लक्षात ठेवा. आणि या महामंडळाच्या माध्यमातून परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन योजना, कोणती? वारकरी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे, कीर्तनकार आणि वारकऱ्यांना आर्थिक वैद्यकीय मदत, विमा कवच देण्याचे काम या महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. एवढं लक्षात ठेवा. पुढची महत्त्वाची घटना आहे महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुसूचित मागास प्रतिबंध 2024 नुसता विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आले. कधी मंजूर करण्यात आला? 5 जुलै 2024. आणि यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. तिचे अध्यक्ष कोण होते? तर किशोरराजे निंबाळकर. हे लक्षात ठेवा. याचे 100% क्वेश्चन याचे चान्सेस आहे. ती महाराष्ट्र कारण अनेक प्रकार करण्यात आले असेल. तुम्ही सरळ सेवा बघत असाल, अनेक राज्यांमध्ये पेपर फुटीचे प्रकरणं बाहेर आलेली आहेत. त्याच्यावर सरकारने जबाबदारी म्हणून एक समिती नेमण्यात आली होती. कोणती? किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती. हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते शिक्षा. या शिक्षा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. पेपर फोडल्यास 3 ते 5 वर्षाची शिक्षा. लक्षात ठेवा. जर पेपर फोडला तर 3 ते 5 वर्षाची शिक्षा तुम्हाला होऊ शकते. त्याचबरोबर 10 लाखाचा दंड. लक्षात ठेवा. त्यानंतर गुन्हा जर सामूहिक असेल तर किती? 1 कोटी रुपयांचा दंड असेल. आणि संस्थेकडून परीक्षा घेण्यास हायगय झाल्यास व गैरप्रकार घडल्यास संस्थेची मालमत्ता जप्त करण्याबरोबरच संस्थेच्या संचालकांना 3 ते 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते. आणि परीक्षा आयोजन करणाऱ्या संस्थेचा हात यात असल्यास 1 कोटी रुपयांचा दंड. कोणाचा? परीक्षा जे आयोजन करतात त्या संस्थेचा जर हात असेल पेपरफुटीमध्ये तर 1 कोटी रुपयांचा दंड त्यांना भरायला लागू शकतो. हे आणि विशेष म्हणजे हे सर्व अपराध जमीनपत्र, दखलपत्र आणि आपसासात न मिटण्याजोगे आहेत. लक्षात ठेवा. याच्यातल्या तुम्हाला या शिक्षा देण्यातच ठेवा लागतील. कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती हे पण लक्षात ठेवा. आणि या शिक्षा तुम्ही लक्षात ठेवा. याचे 100% क्वेश्चन येणार. पुढची घडामोड आहे महाराष्ट्र पर्यटन धोरण. नुकतेच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पर्यटन धोरण जाहीर केले आहे. हे 3रे होते. आणि याच्यामध्ये 30 ते 50 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं विशेष म्हणजे 1 लाखापर्यंत रोजगार निर्माण करणारे हे नवीन धोरण आहे. लक्षात ठेवा. पर्यटन विभागाने गुंतवणूक आणि रोजगाराला प्राधान्य देणारे धोरण. आणि सध्याचे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत? तर गिरीश महाजन आहेत. लक्षात ठेवा. कोण आहेत? गिरीश महाजन. आणि पुढची महत्त्वाची घडामोड म्हणजे ब्रिटनमध्ये सत्तांतर झालेले आहे. ब्रिटनमध्ये 4 जुलै 2024 रोजी निवडणूक पार पडली. ब्रिटनमध्ये संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये 650 जागा आहेत. किती? 650 जागा आहेत त्यांच्या. जशी आपल्याकडे लोकसभा आहे तसं त्यांच्याकडे हाऊस ऑफ कॉमन आहे. त्याच्यामध्ये 650 जागा आहेत. आणि सत्तेमध्ये बहुमत किती पाहिजे? 326. मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टारमर ब्रिटनचे नवे पंतप्रधान असणार आहेत. कोण? सर कीर स्टारमर. तब्बल 14 वर्षांनी मजूर पक्षाचे सत्तेत पुनरागमन झालेले आहे.
आणि ते कोणत्या पक्षाचे आहेत? तर मजूर पक्षाचे आहेत। याच्या आधीचे ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ हुजूर पक्षाचा पराभव झाला आहे। ऋषी सुनक यांचा कोणता पक्ष होता? तर हुजूर पक्ष, कन्झर्वेटिव्ह पार्टी होती। आणि या निवडणुकीमध्ये मजूर पक्षाला किती मते मिळाली? तर 412 आणि हुजूर पक्षाला किती मिळाली? 421। याच्यावर क्वेश्चन, हे नाव लक्षात नीट ठेवा, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो। आणि नुकताच माननीय नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा झाला। 22व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी 2 दिवसीय दौरा करण्यात आला नरेंद्र मोदी यांच्याकडून। दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांना ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोस्टल हा रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला। कोणता? ऑर्डर ऑफ द सेंट अँड्रू अपोस्टल हा रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला। आणि 15 करारावर पण स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, लक्षात असू द्या। पुढची घडामोड म्हणजे बांगलादेशाच्या मोंगला बंदर टर्मिनल आता भारताचा अधिकार असणार आहे। कोणते बंदराचे नाव लक्षात नीट ठेवा? मोंगला बंदर। जसे म्यानमारमध्ये सेटवे बंदर आहे, इथं बघू शकता मोंगला बंदर, हे बांगलादेशमधला, याच्यावर भारताचा अधिकार असणार आहे, भारताने करार केला आहे। त्यामुळे मोंगला बंदर कुठे आहे असा पण क्वेश्चन येऊ शकतो, तर कुठे? बांगलादेशामध्ये। सेटवे बंदर कुठे आहे? म्यानमारमध्ये। आणि भारताने 10 वर्षासाठी इराणमधला चाबहार बंदर, ते पण लक्षात ठेवा, सेटवे बंदर म्यानमार, चाबहार बंदर इराण, मोंगला बंदर बांगलादेश तुम्हाला विचारू शकतात। त्यामुळे बंदराचे नाव लक्षात ठेवा, मोंगला बंदर बांगलादेश। हिंदी महासागरात चीनचा वाढता प्रभाव पाहता हा एक मोठा विजय मानला जात आहे। हा प्रदेश भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक वाढीसाठी महत्त्वाचा आहे। पुढची घडामोड आहे राष्ट्रीय पुरस्कार, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024, लक्षात ठेवा। कोणाला भेटला? सुधा मूर्ती यांना भेटला। सुरुवात कधी झाली याची? 1983। आवृत्ती किती? 42वी। पुरस्काराचे स्वरूप आहे स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपये। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टद्वारे दिला जातो। कोणातर्फे दिला जातो हे पण विचारू जाऊ शकतात। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टद्वारे दिला जातो। लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी हा वितरित केला जातो। लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी कधी असते? 1 ऑगस्ट रोजी असते। आणि 2024चा पुरस्कार कोणाला दिला? तर सुधा मूर्तीला। हे पण लक्षात ठेवा, कारण त्यांची नुकतीच राज्यसभेमध्ये खासदार म्हणून सुद्धा त्यांची राष्ट्रपतीने नॉमिनेशन केले आहे किंवा नामनिर्देशन केले आहे। त्यामुळे सुधा मूर्ती ह्या चर्चेमध्ये आहेत, त्यामुळे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो। आणि विशेष म्हणजे त्यांचे मिस्टर इन्फोसिसचे जे एक IT कंपनी आहे नारायण मूर्ती, त्यांना पण लोकमान्य टिळक हा पुरस्कार भेटलेला आहे। त्यामुळे हे पहिले जोडपे आहे, हे दोघांना पण हा पुरस्कार भेटलेला आहे। आणि सुधा मूर्तींना इतर कोणकोणते पुरस्कार भेटले आहेत या व्यतिरिक्त पद्मश्री भेटलेला आहे, पद्मभूषण भेटलेला आहे, कधी 2023मध्येच नुकताच भेटलेला आहे पद्मभूषण, लक्षामध्ये असू द्या। त्याच्यानंतर पुढची घडामोड आहे सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला, कोणाला? महाराष्ट्राला देण्यात आले, लक्षात ठेवा। सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी सदाशिवम यांच्या आदेशाखाली 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे। 10 जुलै 2024 रोजी दिल्लीत पार पडलेल्या 15व्या ॲग्रिकल्चर लिडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला। कोणी स्वीकारला? एकनाथ शिंदेनी। कितव्या? 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्राला, लक्षात ठेवा। कोणाला भेटला असा येऊ शकतो, तो महाराष्ट्राला भेटलेला आहे, लक्षात ठेवा। पुढची घडामोड आहे महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल CP
महाराष्ट्र नवनियुक्त राज्यपाल CP राधाकृष्णन. लक्षात ठेवा, याच्यावर 100% क्वेश्चन येणार. याच्यातल्या राज्यपालाचे कलम कोणते आहेत ते पण एक बार क्वालिटी तुम्ही रिवाईज करून घ्या. ते मूळचे कुठले आहे ती तमिळनाडूचे आहे. त्यांना तमिळनाडूचे मोदी पण म्हटले जाते. इकडं फोटोमध्ये पण बघू शकता तुम्ही. 1948 पासून बॉम्बेचे गव्हर्नर गणती केल्यास ते 24वे राज्यपाल आहेत. आणि 1960 पासून स्वतंत्र महाराष्ट्रापासून, लक्षात ठेवा, स्वतंत्र महाराष्ट्रापासून गणती केल्यास ते 21वे राज्यपाल आहेत. कितवे? 21वे राज्यपाल आहेत. CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत असा क्वेश्चन येऊ शकतो. तर ते कितवे आहेत? 21वे. आणि तुम्ही जर राज्यसेवा देणार असं कंबाईन देश तर त्याच्यामध्ये असे स्टेटमेंट विचारतात. आणि आजकाल सरळ सेवेमध्ये पण स्टेटमेंट विचारतात. त्यांनी सुरुवात केलेली असेल, RBS असेल, TCS असेल. फेब्रुवारी 2023 ते जुलै 2024 दरम्यान ते झारखंडचे राज्यपाल होते. कितवे? 10वे. आणि त्याच्यानंतर 20 मार्च 2024 ते जुलै 2024 दरम्यान ते तेलंगणाचे राज्यपाल होते. आणि 22 मार्च 2024 ते 1 ऑगस्ट दरम्यान म्हणजे लेटेस्ट ते पुदुचेरीचे अतिरिक्त उपराज्यपाल होते. हे लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चन येणार 100%. मी सांगतोय काय लक्षात ठेवायचे तुम्हाला. कोणकोणत्या राज्याचे राज्यपाल होते ते? झारखंडचे होते, तेलंगणाचे होते आणि पुदुचेरीचे अतिरिक्त उपराज्यपाल होते. उपराज्यपाल, कारण पुदुचेरी हे केंद्रशासित युनियन प्रदेश आहे, युनियन टेरिटरी आहे. हे 3 नावं लक्षात ठेवा, कारण तुम्हाला स्टेटमेंटमध्ये ते विचारू शकतात. पुढची घडामोड आहे. आणि महाराष्ट्रातील हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. हे लक्षात ठेवू शकता. आणि महाराष्ट्राचे दिग्गज भाजपचे नेते होते ते आणि निष्ठावंत नेते होते. आणि बाकीच्या बरोबर बाकी पण राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची नाव लक्षामध्ये ठेवू शकता तुम्ही. मेघालयचे राज्यपाल CH विजय शंकर, झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगावार, छत्तीसगडचे राज्यपाल रमण डेका, तेलंगणाचे राज्यपाल जिसू देव वर्मा, सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर, पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया, पुदुचेरीचे राज्यपाल K कैलासनाथन. हे नाव तुम्ही तुम्हाला जोड्या लाव्या विचारू शकतात. आणि भारताच्या आजूबाजूचे राष्ट्र त्याच्यामध्ये जर काही घडामोडी घडल्या तर ते परीक्षेला विचारतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. नेपाळचे पंतप्रधान नवीन कोण आहेत? ही KP शर्मा ओली. ते 72 वर्षे ओली. आणि प्रतिनिधीगृहात पुष्पकमल दहट प्रचंड हे म्हणजे आधीचे KP शर्मांच्या आधीचे हे पंतप्रधान होते, परंतु त्यांच्या विरोधामध्ये विश्वासदर्शक ठराव ओली यांनी जिंकला. त्यामुळे पुष्पकमल दहट प्रचंड यांना राजीनामा द्यावा लागला. आणि हे KP शर्मा हे 3ऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान झालेले आहेत. नेपाळचे राष्ट्रपती कोण आहेत? रामचंद्र पौंडेल. हे लक्षात ठेवा तुम्ही. नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली, नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौंडेल. आणि पक्ष कोणता आहे त्यांचा? कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाल, युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट. लक्षात ठेवा पक्षाचं नाव. तिथले राष्ट्रपती कोण आहेत आणि तिथले पंतप्रधान कोण आहे सध्या? KP शर्मा ओली. आधी कोण होते? पुष्पकमल दहट प्रचंड. त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव पास झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. पुढची आहे IMP. याला IMP करून ठेवा, कारण याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC नवीन अध्यक्षा कोण आहेत? प्रीती सुदान. लक्षात ठेवा, प्रीती सुदान MPSCच्या अध्यक्ष. कारण जे याच्या आधीचे होते त्याने राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रीती सुदान या आंध्र प्रदेश केडरच्या 1983च्या बॅचच्या निवृत्त IAS अधिकारी आहेत. सुदान या UP-SACचे ते सदस्य होते. प्रीती सुदान या रोज मिलियन बाथू यांच्या नंतरच्या
भारताच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSCच्या अध्यक्षपदी काम करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. कितव्या? दुसऱ्या, सेकंड महिला. लक्षात ठेवा, विचारू शकतात. सेकंड महिला UPSCच्या अध्यक्षा कोण? प्रीती सुदान. पहिला कोण आहेत? रोजमेलियन बाथू. पुढची घडामोड आहे गरिबी निर्देशांक अहवाल. जून 2024 नीती आयोगाने देशभरात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच सादर करण्यात आलेला आहे. या सर्वेक्षणातून महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक गरीब नागरिक असल्याचे समोर आले. या जिल्ह्यात 33% नागरिक गरीब जीवन जगत आहेत. लक्षात ठेवा, नंदुरबार जिल्हा याच्यामध्ये सर्वात म्हणजे गरिबी जीवन जगत आहे. किती? 33.17% लोक अजूनही गरीब जीवन जगत आहेत. आपण पुढचा अहवाल बघणार आहोत. शाश्वत विकास अहवाल म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट. ही आवृत्ती किती आहे? 9वी आवृत्ती आहे. आणि प्रकाशित करणारी संस्था कोण आहे? युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क SDSN द्वारे प्रकाशित केला जातो. आणि भारताची कामगिरी काय आहे या अहवालामध्ये? तर 63.99 गुण घेतलेले आहे भारताने आणि 109वा क्रमांक. किती? 109वा क्रमांक. लक्षात ठेवा, कितीमध्ये? 167 भारताचा किती? 109वा क्रमांक आहे. भारतात SDGs उद्दिष्टांपैकी फक्त 30% उद्दिष्टे साध्यतेच्या रेषेवर आहेत आणि 40% उद्दिष्टांमध्ये मर्यादित प्रगती आहे आणि जवळपास 30% उद्दिष्टांमध्ये खराब परिस्थिती आहे. पहिले 5 कंट्री कोणते आहेत? फिनलँड आहे, स्वीडन आहे, डेन्मार्क आहे, जर्मनी आहे आणि फ्रान्स हे युरोपियन कंट्री आहेत. तुम्हाला पण माहीत असेल फिनलँड हे दरवर्षी 7व्यांदा यावर्षी वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये प्रथम क्रमांक आहे. आणि शेवटचे देश कोणता आहे? तर दक्षिण सुदान. भारताचा रँकिंग लक्षात ठेवा 109. रँकिंग लक्षात ठेवा 109. पुढची महत्त्वाची घटना आहे जगातील पहिले ऑल वेदर स्टेडियम ऑस्ट्रेलिया आहे. तुम्हाला माहीतच असेल इंडियामध्ये प्रत्येकजण क्रिकेटचा फॅन आहे आणि जर पाऊस सुरू झाला तर कधी कधी मॅच पण रद्द करावी लागते. त्यासाठी जगातील पहिले वेदर स्टेडियम ऑल वेदर म्हणजे कोणता पण ऋतू असू द्या, उन्हाळा असू द्या, पावसाळा असो, हिवाळा असू द्या, हवामानामुळे मॅच कॅन्सल होणार नाही असे स्टेडियम कुठे बांधण्यात आले? ऑस्ट्रेलियामध्ये. लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया. इथे फोटोमध्ये पण बघू शकता. ऑस्ट्रेलियामध्ये कुठे? तर ठिकाण कुठे? तस्मानिया बेटावर ऑस्ट्रेलिया. आणि स्टेडियमचे नाव काय आहे? मैकेरी पॉईंट स्टेडियम. क्रिकेट सामन्यादरम्यान हवामानाच्या अनेक समस्यांना सामना करावा लागतो, त्यामुळे अनेक वेळा पावसामुळे स्पर्धा रद्द केल्या जातात. आणि त्याची बैठक व्यवस्था किंवा आसन व्यवस्था क्षमता किती आहे? 23,000 व्यक्ती त्या स्टेडियममध्ये बसू शकतात. लक्षात ठेवा. कुठं? ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा. पुढची घटना आहे भारतातील पुरुष क्रिकेट संघाचे नवीन प्रशिक्षक कोण आहे? गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो गौतम गंभीर यांच्यावर. त्यांना 12 वर्षाचा आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. IPL विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे सल्लागार आहेत ते. KKRचे ते सल्लागार आहेत ते. आणि 2012-2014 IPL जिंकलेल्या कोलकाता संघाचे कर्णधार म्हणून ते राहिलेले आहेत. जेव्हा 2012 आणि 2014 KKRने IPL कप जिंकला होता तेव्हा ते कॅप्टन होते. आणि 2024 पण KKRने जिंकलेला आहे. म्हणजे KKRने एकूण 3 वेळा IPL कप जिंकलेला आहे. पुढची योजना आहे महत्त्वाची योजना आहे. 100% क्वेश्चन याच्यावर येणारच. एखाद्या तरी क्वेश्चन परीक्षाला सरळ सेवा असो कोणती पण असे, कारण एखादी योजना जर जास्त गाजली, एखादी घटना जर जास्त गाजली, आयोग असो सरळ सेवा असो त्याच्यावर हमखास क्वेश्चन विचारतात. तर मध्य प्रदेश सरकारने 28 जानेवारी 2023 पासून म्हणजे 28 जानेवारी 2023 पासून मुख्यमंत्री लाडकी बहना योजना ही सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री लाडली बहना आणि महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण आणि MP मध्ये लाडली बहना योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना किती? 1250 रुपये.
लक्षात ठेवा, तुम्हाला इथं फसू शकतात. 1250 रुपये MP देण्यात येतात. 1250 रुपये. महाराष्ट्रामध्ये 1500 रुपये. त्यामुळे तुम्हाला इथं फसू शकतात ते. योजनेचे जनक तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान. लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेचे जनक कोण आहेत? शिवराज सिंह चौहान. ते सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री पण आहेत. आणि MP मॉडेलच महाराष्ट्राने उचललेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 27 जून 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी ही योजना घोषित केली आणि तिला शासनाने मान्यता दिली 28 जून 2024 रोजी. आणि लागू कधी झाली याचे 100% क्वेश्चन येणार तुम्हाला. लाडकी बहीण योजना कधी लागू करण्यात आली? तर 1 जुलै 2024 लक्षात ठेवा, 1 जुलै 2024 वयोगटावर 100% क्वेश्चन येणार. 21 ते 65 वर्ष. 21 ते 65 वर्ष. सुरुवातीला 60 वर्ष होते, पण नंतर 5 वर्ष वाढवण्यात आले. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे वयोगट आहे 21 ते 65 वर्ष. लक्षात ठेवा. आणि दरमहा किती? 1500 रुपये. वर्षाला किती? 18,000 रुपये महिलेला भेटणार. लाभार्थी वार्षिक उत्पन्न किती? 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे. 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे. आणि शासनाने किती निधी मंजूर केला आहे? तर 46,000 कोटी रुपये या योजनेसाठी सरकारने तरतूद केलेली आहे. पुढची योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. लक्षात ठेवा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. लाडका भाऊ पण योजना म्हणतात तिला, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ. प्रशिक्षणात अप्रेंटिसशिप सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. म्हणजे कंपनीमध्ये तुम्हाला प्रशिक्षण दिले जाणार आणि प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. हा वयोगट लक्षात ठेवा. किती वयोगट आहे? 18 ते 35 वर्ष. लक्षात ठेवा, वयोगट. सरळ सेवा जर कोणी देत असेल तर वयोगट अनेक योजनांचे विचारताना आपल्याला दिसत आहे. जीवन ज्योती विमा योजना असेल, अटल पेन्शन योजना असेल, या योजनेचा वयोगट TCSने ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल, या परीक्षांना विचारलेला आपल्याला दिसलेला आहे. कंपनीमध्ये 6 महिने प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. कंपनीमध्ये तुम्हाला किती? 6 महिने प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावं लागणार आहे. आणि विद्यावेतन किती असणार तुम्हाला? 12वी उत्तीर्ण असेल तुम्हाला 6,000 रुपये असेल. ITIमध्ये आणि डिप्लोमा जर होईल असेल तुमचा तर 8,000 रुपये असेल तुम्हाला. आणि पदवी असेल तुमच्याकडे, पदवीधर किंवा पदवीधर, तुम्हाला 10,000 रुपये एवढे विद्यावेतन दिले जाणार आहे. लक्षात ठेवा, विद्यावेतन लक्षात ठेवा, वयोगट लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो. पुढची योजना आहे मुख्यमंत्री तीर्थ योजना. लक्षात ठेवा, योजनेची सुरुवात कधी झाली? 14 जुलै 2024 रोजी. सर्व धर्मियांसाठी 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या यात्रा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी. किती? 16+. लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 65 तुम्हाला तिथे फसू पण शकतात. 65-62 देऊ शकतात. किती? 60+. लक्षात ठेवा. या योजनेत भारतातील एकूण, हे लक्षात ठेवा तुम्ही, भारतातील एकूण किती? 73. ऑल इंडिया किती? 73. आणि महाराष्ट्रातील किती? 66 तीर्थक्षेत्रांचा याच्यामध्ये समावेश, या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. या योजनेमध्ये किती? भारतातील 73 तीर्थक्षेत्र आहे आणि महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रति व्यक्ती, मॅक्झिमम मर्यादा प्रति व्यक्ती किती? 30,000 रुपये राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहेत. किती? 30,000 रुपये प्रति व्यक्ती. लक्षात ठेवा. आणि उत्पन्न किती पाहिजे तुमचं? सेम लाडकी बहीण एवढा, 2,500 रुपये. थँक्यू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि आपण चालू घडामोडीची सिरीज चालू केली आहे. प्रत्येक महिन्याचे तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे, त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद. भेटू नवीन व्हिडिओमध्ये आपण.